सर्वांना जय भीम, जय शिवराय। माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। वावरामध्ये आमच्यावाल्या बैलाच्या कोठ्याचं बांधण्यासाठी इटा आणले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला मी दाखवतो तुम्हाला आमच्या बैलाचा कोठा। तर हे पाहू शकता तुम्ही 4000 इटा आणल्या आहे आज गोठा बनवण्यासाठी, कारण भरपूर दिवसापासून पडेल होता। तर आज 4000 इटा उतरवल्या आणि गोठ्यावरती पाणी पण मारणं चालू आहे। मी दाखवतो तुम्हाला। हे पाहू शकता तुम्ही गोठ्यावरती पाणी पण सोडलेलं आहे, कारण भरपूर दिवस झाले पडेल होते। गवत उगलं होतं तर इच्छू काट्याचं कसं आहे, गवत भरपूर उगलं होतं तर पाणी सोडलं तर इच्छू काट्या जे असेल ते पाणी सोडल्यानं निघून जाईल। तर आता उद्या आमचं सिमेंट रेती सामान जे पण आहे ते येणार आहे आणि उद्या परवा आम्ही गोठ्याचं काम करू। कारण तिकडं आमच्या बैलाला लय तकलीफ होत होती ढोरा वासरा बांधण्यासाठी, कारण अडचण पण लय झाली होती। आणि आमचा जे जुना कोठा आहे बैलांचा त्याला भरपूर नळे पडलेत, कारण एक बैल आमचा मोठाच बैल सापाने चावून मेला होता तिकडं। तर त्याच्यासाठी आता आणि सरकारी स्कीममध्ये आहे गोठा। तर काही पैसे आम्ही पहिले अगोदर दगडामध्ये बांधला होता, घरून पैसे लावले होते आणि आता पण सध्या घरूनच पैसे लावतोय आम्ही। तर गोठ्याचं काम चालू झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचा गायगोठा कसा बनला आहे, काय बनला आहे। सध्या तर पाणी सोडणं चालू आहे आणि साफसफाई चालू आहे। इकडं माझ्या आई वडील पण थोडी अडचण गवत झालं होतं इकडं, तर साफसफाई करताय। तर चला बाय, सर्वांना भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत। तर बाय।